मित्रांनो, शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की स्त्री ही घराची लक्ष्मी असते. तिच्यातील काही लक्षणे घराला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आणतात, तर काही लक्षणे घरात तणाव, कलह आणि दुःख ओढवतात. आज आपण पाहणार आहोत अशीच काही स्त्रियांची शुभ आणि अशुभ लक्षणे, जी जाणून घेतल्याने आपण आयुष्यात योग्य ओळख करू शकतो. चला सुरुवात करूया. 1. ज्या स्त्रीचे कपाळ रुंद, चमकदार आणि उजळते आहे, ती घरासाठी अत्यंत शुभ मानली जाते. अशा स्त्रीला समृद्धीची देवी, लक्ष्मीचे रूप समजले जाते. तिच्या घरात नेहमी ऐश्वर्य, सुखसोयी आणि कुटुंबात ऐक्य राहते. परंतु जी स्त्री नेहमी रागीट, कटू बोलणारी आणि घरातील प्रत्येकावर ओरडणारी असते, ती घरासाठी अशुभ मानली जाते. तिच्या अशा स्वभावामुळे पती-पत्नीमध्ये भांडणं वाढतात आणि घरातील आनंद हळूहळू संपतो. 3. जिचा आवाज गोड, शांत आणि मनाला भिडणारा आहे, ती स्त्री घरातील प्रत्येकाला शांती आणि आधार देते. तिच्या बोलण्यातून घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते आणि कुटुंब सुखी राहते. पण जी स्त्री नेहमी कठोर आणि कडवट बोलते, तिच्या शब्दांनी इतरांचा अपमान करते, ती घरातील नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते. अशा स्त्रीमुळे घरात नेहमी तणाव आणि कलह वाढतो. 5. जिचे पाय लहान, नाजूक आणि सममित आहेत, ती स्त्री पतीस दीर्घायुष्य देणारी मानली जाते. तिच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याचा वास असतो. उलट, जिचे पाय विस्कळीत, खडबडीत किंवा नेहमी दुखऱ्या अवस्थेत असतात, ती स्त्री अशुभ मानली जाते. अशा लक्षणांमुळे घरात रोग, व्याधी आणि आर्थिक संकटे येतात, असे शास्त्रात सांगितले आहे. 7. जिच्या डोळ्यात करुणा, दया आणि एक प्रकारचा तेज दिसतो, ती स्त्री घरात सुखसमाधान आणते. अशा स्त्रीच्या उपस्थितीत घरात सतत सकारात्मकता राहते. पण जिच्या डोळ्यात नेहमी क्रोध, तिरस्कार किंवा मत्सर दिसतो, ती स्त्री अशुभ मानली जाते. तिच्या डोळ्यांतील कटाक्ष घरातील शांतता हिरावून घेतो. 9. जिचे केस दाट, काळे आणि नेहमी व्यवस्थित गुंफलेले असतात, ती स्त्री घरात ऐश्वर्य आणि भाग्य आणते. तिचे केसच तिच्या समृद्धीचे आणि सौंदर्याचे लक्षण समजले जाते. परंतु जिचे केस नेहमी अस्ताव्यस्त, कोरडे, गळणारे किंवा नीटनेटके नसतात, ती अशुभ मानली जाते. अशा स्त्रीमुळे घरात नेहमी मानसिक अस्वस्थता आणि उद्वेग राहतो. 11. जिच्या चालण्यात सौंदर्य, शिस्त आणि स्थैर्य आहे, ती स्त्री घरासाठी शुभ मानली जाते. तिच्या प्रत्येक हालचालीत घराला ऐश्वर्य आणि समाधान येतं. पण जी स्त्री चालताना नेहमी पाय आपटते, गडबड करते किंवा अस्थिर चालते, तिचे हे लक्षण अशुभ मानले जाते. तिच्या चालण्यामुळे घरातील नात्यांमध्येही अस्थिरता निर्माण होते. जिच्या हसण्यात प्रामाणिकपणा आणि निरागसपणा आहे, ती घरात आनंदाची देवी समजली जाते. तिच्या हसण्याने घरातील प्रत्येकजण आनंदी राहतो. पण जी स्त्री नेहमी उपरोधाने हसते, टवाळी करते किंवा इतरांना कमी लेखते, तिचे हसू घरात दुःखाचे कारण ठरते. अशा स्त्रीमुळे आनंदाऐवजी घरात विषण्णता राहते. जी स्त्री नेहमी देवपूजा, सत्य, शील आणि धर्माचे पालन करते, ती घरातील सौभाग्यवती मानली जाते. तिच्या घरात कधीही दारिद्र्य राहत नाही. पण जी स्त्री देवपूजेला, सत्याला किंवा नियमांना महत्त्व देत नाही, अशा स्त्रीमुळे घरात अडचणी आणि संकटे वाढतात. अशा घरात ऐश्वर्य टिकत नाही. जी स्त्री पतीचा, सासू-सासरे आणि घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवते, त्यांचा आशीर्वाद घेते, ती घरासाठी सौभाग्यवती मानली जाते. तिच्या नम्रतेमुळे घरातील नाती अधिक घट्ट होतात आणि घरात नेहमी शांतता आणि समाधान टिकते. पण जी स्त्री वडीलधाऱ्यांशी वाद घालते, पतीचा अनादर करते किंवा लहान-सहान कारणावरून भांडते, ती घरातील सौख्य हिरावून घेते. तिच्या स्वभावामुळे घरात तणाव आणि अशांती वाढते. जिच्या चालण्यात शिस्त, सौंदर्य आणि स्थैर्य आहे, ती स्त्री घराला समृद्धी आणि शांती देते. अशा स्त्रीचे प्रत्येक पाऊल घराला ऐश्वर्याकडे नेणारे मानले जाते. पण जी स्त्री चालताना पाय आपटते, गडबड करते, सतत गोंधळ घालते, तिचे हे लक्षण अशुभ मानले जाते. तिच्या अस्थिरतेमुळे घरातही अस्थिरता निर्माण होते. जी स्त्री सहृदय, इतरांना मदत करणारी आणि दानशूर आहे, तिच्या घरात सतत पुण्याचे आगमन होते. अशा स्त्रीच्या कार्यामुळे घरात समाधान, आदर आणि कीर्ती वाढते. पण जी स्त्री मत्सरी, लोभी किंवा इतरांच्या दुःखात आनंद मानणारी आहे, तिचे लक्षण अशुभ मानले जाते. तिच्या स्वभावामुळे घरातील आनंद हळूहळू नाहीसा होतो. जिचे केस दाट, काळे, लांब आणि व्यवस्थित असतात, ती स्त्री भाग्यवती मानली जाते. तिचे केसच तिच्या सौंदर्याचे प्रतीक असून घरात लक्ष्मीचे आगमन घडवतात. पण जिचे केस अस्ताव्यस्त, कोरडे, सतत गळणारे किंवा नेहमी गुंतलेले दिसतात, ती अशुभ मानली जाते. अशा स्त्रीमुळे घरात अस्वस्थता आणि मानसिक तणाव वाढतो.
जिचे नाक सरळ, टोकदार आणि लहान आहे, ती स्त्री शुभ मानली जाते. तिच्या आयुष्यात भाग्य आणि यश कायम साथ देतात आणि पती-पत्नीचे नातेही सुखी राहते. पण जिचे नाक विस्कळीत, वाकडे किंवा खूप मोठे आहे, ती स्त्री अशुभ मानली जाते. अशा स्त्रीच्या घरात नेहमी किरकोळ कारणांवरून भांडणे होतात. जी स्त्री संयमी, शांत आणि नम्र स्वभावाची आहे, ती घरात शांती टिकवते. तिच्या संयमामुळे कुटुंबातील अडचणी सोप्या पद्धतीने सुटतात. पण जी स्त्री नेहमी चिडचिडी, रागीट आणि अस्थिर स्वभावाची आहे, तिच्या घरात सतत वाद निर्माण होतात. तिचा हा स्वभाव कुटुंबाला तुटक बनवतो. जी स्त्री स्वयंपाकीच्यात निपुण आहे, अन्न नेहमी प्रेमाने आणि शुद्ध भावनेने बनवते, तिचे घर नेहमी लक्ष्मीने भरलेले राहते. अशा स्त्रीच्या हातचे अन्न औषधासारखे कार्य करते. पण जी स्त्री स्वयंपाकात नेहमी कुरकुर करते, रागाने अन्न बनवते किंवा इतरांना नकारात्मक बोलून खाऊ घालते, त्या अन्नामुळे घरात विषण्णता आणि अशांती वाढते. जी स्त्री नेहमी हसमुख असते, प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहते, ती घरात सुखाचे वातावरण निर्माण करते. तिच्या हसण्याने घरातील दुःख हलकं होतं. पण जी स्त्री नेहमी दुःखी, तक्रारी करणारी किंवा नकारात्मक विचारांची आहे, तिच्या घरात दुःखाचे सावट कायम राहते. जी स्त्री प्रामाणिक, निष्ठावान आणि कुटुंबाला जोडून ठेवणारी आहे, ती खऱ्या अर्थाने सौभाग्यवती आहे. तिच्या प्रामाणिकपणामुळे घरात एकोपा टिकतो. पण जी स्त्री खोटे बोलते, नात्यांचा विश्वासघात करते आणि पतीशी दुरावलेली असते, तिचे लक्षण घरासाठी अशुभ मानले जाते. जी स्त्री पतीला साथ देते, संकटात धीर देणारी असते, ती स्त्री पतीला आयुष्यभर यशस्वी करते. तिच्या उपस्थितीने पतीच्या जीवनात भाग्य वाढते. पण जी स्त्री नेहमी पतीला कमी लेखते, अपमान करते किंवा संकटात त्याच्या साथ सोडते, ती पतीच्या जीवनात अपयश आणते.